बातमी नीट पुनर्परीक्षेसंदर्भातली आहे। तर उद्या होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले। तर नीट पेपर फुटीच्या प्रकरणानंतर यंदा कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। तर पुणे शहरातील 27 परीक्षा केंद्रांवर सुमारे 1000 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। सर्व केंद्रांवर सीसीटीव्हीच्या द्वारे नजर ठेवली जाणार आहे। तर सोशल मीडियावर देखील पोलिसांचं करडी नजर त्यांची असणार आहे। तर विशेष पथक पोलिसांचं इथं लक्ष ठेवणार आहे। तर प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत सुरक्षितरित्या पोहोचवण्यासाठी स्वतंत्र एस्कॉर्ट पथक सुद्धा तैनात करण्यात आली। नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर देशभरात एकच चर्चा झाली आणि त्यानंतर आता ती परीक्षा उद्या होतीये। त्या अनुषंगाने पुण्यातील अनेक केंद्रांवरती पोलिसांनी जय्यत अशी तयारी केल्याचं पाहायला मिळतंय। अनेक केंद्रांवरती पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये लावण्यात आलेला आहे। तर दुसरीकडे पुणे शहरात जी केंद्र आहेत नीट परीक्षेची त्या ठिकाणी मॉकड्रिल खरं तर पोलिसांकडनं घेण्यात येतंय। केंद्रांवरती जर आपण पाहिलं तर एकूण पुणे शहरात परीक्षेचे 27 केंद्र आहेत आणि 27 केंद्रातील या संपूर्ण केंद्रांवरती 1000 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या संपूर्ण केंद्रांवरती लक्ष ठेवताना एकंदरीत आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर दुसरीकडे या संपूर्ण घटनेकडे किंवा या संपूर्ण परीक्षेवरती आता सीसीटीव्हीचं मॉनिटरिंगही होताना एकंदरीत पाहायला मिळणार आहे। त्या अनुषंगाने संपूर्ण ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने हे संपूर्ण जे काम आहे ते खरं तर सुरू आहे। उद्या होणारी ही जी परीक्षा आहे ती व्यवस्थितरित्या पार पडावी यासाठी आता पुणे पोलीसही जय्यत अशी तयारी करताना दिसून येतात। तुषार झरेकर, पुढारी न्यूज, पुणे।